दिनांक 12/11/25 रोजी डॉक्टर बादापात्रे मॅडमचा वाढदिवस होता. या निमित्त मला वाढदिवसासाठी बोलावण्यात आलं होतं. आता वाढदिवस हा आनंदाचा क्षण असतो, एकमेकाला केक दिला जाते, परंतु हा एक क्षण आहे की मॅडमनी माझं रक्त घेतलं आणि आनंदाच्या क्षणी माणसाला जावं लागते आणि एकमेकाला केक द्यावं लागते. पण या मॅडम अशा आहेत, यांनी मला बोलावलं की वाढदिवस आहे सर तुम्ही या, आणि यांनी माझं रक्त घेतलं याच्या ब्लड डोनर्सच्या नावाखाली. आणि ते मला छान वाटलं की हा जो वाढदिवस आहे आयुष्यामध्ये खूप सारे वाढदिवस येतात आणि हा अस्मरणीय वाढदिवस यासाठी आहे की हा कधीच मी विसरणार नाही. मी आजपर्यंत कधी रक्तदान केलं नव्हतं, परंतु मॅडमसाठी मी रक्तदान केलं आणि म्हणून हा जो आजचा वाढदिवस आहे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. जरी त्यांनी रक्त घेतलं असलं तरी पण त्यांच्यासाठी जितकं आनंददायी नसेल माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. लोक एकमेकाला बोलवतात, जेवण देतात, पेढा चालतात, केक देतात, त्यांनी माझंच उलट रक्त घेतलं. असा आनंदाने वाढदिवस आज मॅडम सोबत आम्ही साजरा करता. धन्यवाद. प्राध्यापक आता तुमच्यासमोर प्राध्यापक रवी दलाल सर बोललेत आणि राधाबाई दलाल नर्सिंग इन्स्टिट्यूट म्हणून ते 2 ब्रँच चालवतात आणि यानिमित्त एक समाज जागृतीचं काही देणं लागतं, समाजाला आपलं काही देणं लागतं हे त्यांच्या या उपक्रमातून अग्रेषित होत आहे. आणि असाच उपक्रम त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये घेण्याचे ठरवलेले आहे. या प्राध्यापक रवी दलाल एक नामवंत साहित्यिक आहेत आणि साहित्यिक हे समाजाचं उत्थान करीत असतात, समाजाची जनजागृती करीत असतात. त्यानिमित्त त्यांनी समाजासमोर आपला आदर्श ठेवलेला आहे आणि हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या प्रेरणेतून समाजातील सर्व घटकातील लोकांनी रक्तदान हे कसं श्रेष्ठदान असते या उपक्रमात आम्हाला लाईफलाईन ब्लड बँक यांचे गजभिये सर आणि त्यांची टीम या सर्वांची मदत झाली. हा उपक्रमाला मुख्यत्वे सौ संगीताताई बारापात्रे यांच्या प्रेरणेतून आम्ही हा उपक्रम राबवित आहोत. तर सर्वांचं अभिनंदन आणि सरांचे रवी दलाल सरांचे सर्वात जास्त अभिनंदन, कारण की समाजाला जेव्हा आपण काही विचार देतो, काही आचार देतो, पण स्वतःच्या कृतीतून जेव्हा व्यक्तिमत्व लोकांच्या समोर येत असते तेव्हाच खरा आदर्श हा मांडलेला समाज मान्य करतो. म्हणून त्यांचा एक आदर्श आपल्यासमोर राहील आणि या प्रेरणेतून सर्व समाज प्रेरणा घेऊन अशा उपक्रमामध्ये सहभाग होतील अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.